मायसेल्फ कर्चेटियस वेस्टीज गोल्ड डायरेक्टर. मी आपणाला वेस्टीज बिझनेस प्लॅनच्या संदर्भात माहिती सांगणार आहे. तर आपण सर्वांनी सक्सेस होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो, बरोबर. तर आपण सक्सेसची डेफिनेशन बघूया. सक्सेस आपण कुठल्या व्यक्तीला म्हणतो की जी व्यक्ती जिच्याकडे टाइम पैसे आहेत, भरपूर पैसे आहेत, ज्यांच्याकडे वेळही भरपूर आहे आणि पुन्हा ते पैसे किंवा टाइम याची गॅरंटी आहे, त्याला फायनान्शियल सिक्युरिटी असे म्हणतात. आणि नंतर त्याचबरोबर त्या व्यक्तीचं आरोग्य हेल्थ चांगले आहे, त्या व्यक्तीला आपण सक्सेस म्हणतो, बरोबर. तर आपण प्रथमतः बघू की पैसे आपण चांगल्या कुठल्या कुठल्या मार्गाने मिळवतो. पहिली गोष्ट छोटे मोठे जॉब करून, नंतर ना छोटे मोठे व्यवसाय म्हणजे छोटे मोठे व्यवसाय, सेल्फ एम्प्लॉय, इन्व्हेस्टर आणि अजून आहेत की बिग बिझनेसमॅन. या 4 कॅटेगरीमध्ये आपण पैसे जनरेट करत असतो. तर जगविख्यात अर्थतज्ञ रॉबर्ट कियोसाकी याच्यामध्ये की जे इन्कम डिवायडेशन होतं ते 4च क्वाड्रंट मध्ये होत असतं. पहिला क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ. पहिला क्वाड्रंट आहे एम्प्लॉय, दुसरा क्वाड्रंट आहे सेल्फ एम्प्लॉय, तिसरा क्वाड्रंट आहे बिझनेसमॅन आणि चौथा क्वाड्रंट आहे इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर जे लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करत असतात, बरोबर. तर आपण जर बघितलं की एम्प्लॉय, बिझनेसमॅन आणि सेल्फ एम्प्लॉय या कॅटेगरीमध्ये 95% लोक काम करत असतात आणि इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये 5% लोक फक्त काम करतात. परंतु जागतिक सर्वे झाल्यानंतर हे निदर्शनास आलं की 95% लोकांकडे 5% संपत्ती आहे आणि 5% लोकांकडे 95% संपत्ती आहे. म्हणजे जर बघितलं तर ह्या कॅटेगरीमधून आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये जायला आवडेल का प्रत्येकाला? तर निश्चितच आवडेल. तर आपण ज्या काही 3 कॅटेगरीमध्ये जे काही इन्कम जनरेट करण्याची जी मेथड किंवा पद्धत जी आहे त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. पहिला जो काही ड्रॉबॅक्स येतो तो लिमिट येतो ह्याला, कारण आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे. वेळच प्रत्येकाकडे 24 तास आहे, त्यामुळे लिमिटेड वेळ आहे. दुसरी गोष्ट आहे की जे बी काय करतोय आपण ते रिक्रिएशन करायला लागेल. रिक्रिएशन म्हणजे की आज करत होतो उद्या करायला लागेल आणि कधीपर्यंत करायला लागेल? जोपर्यंत पैसे पाहिजे तोपर्यंत. ओके. तर तिसरी गोष्ट आहे की जर मी ज्या ठिकाणी काम करतो तिथं माझ्या ठिकाणी दुसरा जाऊन इन्कम जनरेट करू शकत नाही, म्हणजे डुप्लिकेट करू शकत नाही तिथं. चौथी गोष्ट आहे की मला त्या व्यवसायाचं किंवा त्या जॉबचं 100% नॉलेज पाहिजे. आणि हे काही ड्रॉबॅक्स आहेत की आपल्याला इन्कम आपलं जनरेट वाढू देत नाही. तर बघितलं जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे वेळ किती आहे? 24 तास. ओके. नक्कीच प्रत्येकाला बघा, टाटा असेल, बाटा असेल, धीरूभाई असतील, प्रत्येकाला वेळ हा 24 तासच आहे. मग असं काय ते करते की ती सक्सेस होतात आणि आपण सक्सेस होत नाही? त्याच्या मागचं एकच कारण आहे की पहिलं जे कारण आहे की त्या लोकांनी काय केलेलं आहे? टाइम मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहिला त्यांनी केलेला आहे वेळेचा गुणाकार, टाइम मल्टिप्लिकेशन. आणि दुसरं जे आहे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. ज्यांनी आयुष्यामध्ये टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजे वेळेचा गुणाकार केलाय आणि मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे त्यांचे कामाचे स्वरूप अनेक प्रकारचे असतात, म्हणजे त्यांना जे इन्कम येतं ते अनेक वेगवेगळ्या मार्गातून येतो आणि तीच लोक जिंदगीमध्ये सक्सेस आहेत. मी तुम्हाला टाइम मल्टिप्लिकेशन आणि मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमचं एक उदाहरण देईल आणि ते उदाहरण जर तुम्हाला समजलं तर निश्चितच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. तर पहिलं मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि प्रत्येकालाच हे माहिती आहे की किती जणांना इथं माहित आहे की हॉटेल मॅकडॉनल्डचं नाव किती जणांना ऐकले? हॉटेल मॅकडॉनल्ड. हॉटेल मॅकडॉनल्डचं नाव ऐकले? प्रत्येकाला माहित असेलच की हॉटेल मॅकडॉनल्ड. तर मॅकडॉनल्डची स्टोरी सांगेल मी तुम्हाला की त्याचा जनक आहे तो रे क्रॉक आहे.
रेक्रॉक हा याचा जनक होता. त्यांनी पहिलं हॉटेल चालू करायचं ठरवलं. ज्यावेळेस तो हॉटेल चालू करायचं ठरवलं त्यावेळेस त्याला एक आढळलं की हॉटेल चालू करण्या अगोदर त्यांनी ड्रॉबॅक सोडले की हॉटेल बंद का पडते. तर त्याला पहिलं कारण सापडलं की क्वालिटी जर चांगली नसेल तर निश्चित हॉटेल बंद पडेल. दुसरी गोष्ट त्याला सापडली की सर्व्हिस जर व्यवस्थित नसेल, हॉटेल चांगलं आहे परंतु सर्व्हिस व्यवस्थित नाहीये, चालणार नाही. आणि तिसरी गोष्ट आहे क्लीननेस, म्हणजे स्वच्छता. त्या हॉटेलमध्ये जर स्वच्छता जर नसेल तरी हॉटेल चालणार नाही. हे त्यांनी सुधारणा केल्या आणि हॉटेल मॅकडॉनल्डची सुरुवात केली. ह्या सर्व गोष्टी दिल्यानंतर ना त्याचे हॉटेल नावारूपाला आलं. सुरुवातीला त्याचं हॉटेल इतकं नावारूपाला आले की लांबून लांबून लोक त्या हॉटेलला यायला लागले. नंतर त्यांनी ठरवलं की आपलं हॉटेल एक्सपांड करायला लागेल. आणि एक्सपांड जर करायचं असेल तर त्यांनी ठरवलं की स्वतः मी एका हॉटेलच्या काउंटरवरती बसतोय, मला जर माझं दुसरं एक्सपांड करायचंय तर मला तिथं एक तर मॅनेजर ठेवायला लागेल किंवा मला तिथं दुसरा एक अपॉइंटमेंट करायला लागेल. तर मी जर मॅनेजर जर ठेवला तर मॅनेजर माझी सिस्टम नॉलेज शिकून घेईल आणि माझ्यासमोर दुसरं हॉटेल टाकेल आणि आपल्याला कॉम्पिटिटर तयार होईल. तर त्यांनी ती संकल्पना बाजूला ठेवली आणि त्यांनी फ्रँचायझी नेटवर्कमध्ये हॉटेल द्यायचं ठरवलं. तर त्यांनी काय केलं की पार्टनरशिप त्याची अशी ठरली की मी हॉटेल मॅकडॉनल्डची डिस्ट्रीब्युटरशिप तुम्हाला देईल, तुम्ही कॅपिटल तुमचं लावायचं, जो काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमच्या असेल. तिथं मी माझ्या हॉटेलचं नाव आहे, माझं हॉटेल मॅकडॉनल्डचं गुडवेल आहे, मी तुम्हाला नाव देईल, माझी सिस्टम देईल. आणि त्या माध्यमातून पार्टनरशिप यांची अशी ठरली की 96% या व्यक्तीने स्वतःला ठेवायचं आणि 4% फक्त मॅकडॉनल्ड रेक्रॉकला द्यायचं. तर ही पार्टनरशिप लोकांना चांगली वाटली की कारण आता जर बघितलं जगामध्ये जे काही पार्टनरशिप चाललेले असतात ते फक्त 50-50, 40-60, 60-40 अशा पद्धतीच्या आहेत. आणि ही जर बघितलं तर त्या प्रत्येक फ्रँचायझी घेणाऱ्याच्या दृष्टिकोनातून बी फायद्याचे होते. परंतु या व्यक्तीला लोकांनी सुरुवातीला वेड्यात काढलं की काय माणूस असेल 96% आपल्याला देतोय आणि दुसऱ्याला स्वतःला 4% घेऊन हा बिझनेस हा लॉस जाणार. परंतु त्या व्यक्तीकडे व्हिजन होतं, त्यांनी दूरदृष्टी होती त्याच्याकडं. ती दूरदृष्टी ठेवून त्यांनी सुरुवात केली. हे हॉटेल डेव्हलप झालं. जसं हॉटेल डेव्हलप व्हायला लागलं तसतशा आउटलेट्स असे वाढत गेली. अशा पद्धतीने हे जगभरात जर आज बघितलं तर 40,000 आउटलेट्स आहेत हॉटेल मॅकडॉनल्डचे. तुम्ही चेक करू शकता गुगलवर सुद्धा. 40,000 आउटलेट्स आज वर्ल्डमध्ये आहेत त्याची, जगामध्ये. आणि दुसरी गोष्ट 40,000 आउटलेट पासून जर बघितलं या टाइम मल्टिप्लिकेशन आणि मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम जर या मॅकडॉनल्डचं जर समजलं तर निश्चितच तुम्हाला हा बिझनेस प्लॅन निश्चित समजेल आणि कसं ग्रो करायचं ते सुद्धा समजेल. तर 40,000 आउटलेट्स आहेत. टाइम मल्टिप्लिकेशन बघा मॅकडॉनल्डसाठी कसं होतंय की 40,000 आउटलेट्स पासून फक्त 40,000 आउटलेट रोज फक्त 10 तास जरी उघडे राहिले त्याच्यासाठी बघा वेळ किती होतोय, 4 लाख पर डे. 4 लाख तास पर डे त्याच्यासाठी काम होतंय मॅकडॉनल्डसाठी. आणि जर बघितलं 4% जे ठरलं होती त्यांची पार्टनरशिप फक्त हॉटेलच्या ह्याच्यातून येणाऱ्या इन्कम मधून 4% फक्त रेक्रॉकला द्यायचं. जर इन्कमच्या बाबतीत जर बघितलं 40,000 आउटलेट्स पासून रोज फक्त 4%, एका आउटलेट पासून 100 रुपये जरी आले तरी रेक्रॉक साठी 40 लाख पर डेला इन्कम येतं. का तर 4 लाख तास पर डेला त्यांच्यासाठी काम होतं. आणि जर बघितलं स्वतः आपल्यासाठी बघा, आता आपलं स्वतःचं उदाहरण बघा. समजा मी जॉब करतोय तर मी काय करतो, वयाच्या 20व्या वर्षी सर्व्हिसला लागतो, 60व्या वर्षी रिटायर होतो. म्हणजे 40